तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री थलपती विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याबाबत कथित अपमानास्पद आणि दुटप्पी वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईतील निलंकराई परिसरातील उदयनिधी स्टॅलिन यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले। अतिरिक्त पोलीस आयुक्त नरेंद्र नायर यांनी सांगितले की प्राप्त माहितीच्या आधारे उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असून त्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। या प्रकरणामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। विरोधी पक्षाने ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप केला, तर सत्ताधारी पक्षाकडून कायद्यापुढे सर्वजण समान असून महिलांबाबतच्या कथित अपमानास्पद वक्तव्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका मांडण्यात आली आहे। दरम्यान उदयनिधी स्टॅलिन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आल्याचा दावा केला। या प्रकरणाची न्यायालयीन आणि पोलीस प्रक्रिया पुढे सुरू राहणार असून याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। या घटनेनंतर तामिळनाडूमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते।